या ठिकाणी पावलाने लिहिलेलं आहे की आता कोणी म्हणेल मेलेले कसे उठविले जातात व ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात. आणि दोन प्रश्न आज आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत आणि या दोन प्रश्नावर आम्ही या ठिकाणी आज अभ्यास करणार आहोत. आणि मग आजचा जो काही विषय आहे तो म्हणजे पुनरुत्थान, मरणं आणि पुन्हा उठणं. की जे गेले आहेत त्यांना पुन्हा परमेश्वर पुन्हा तो त्यांना उठवील. याला आपण काय म्हणतो की पुनरुत्थान. की जे लोक पुनरुत्थानावर विश्वास ठेवत नाहीत ते देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवत नाहीत. आणि देवाची जी दैवी योजना आहे ती त्या लोकांना समजत नाही. आणि मग सर्व जग आम्हाला पाहायला मिळतं की सर्व जग या ठिकाणी गोंधळलेलं आम्हाला पाहायला मिळतं. आज शरीराकडे जर आम्ही पाहिलं तर परमेश्वराने आपलं शरीर बनवलेलं आहे, परंतु या शरीरावर आमचा कोणाचाही अधिकार नाही. आई वडिलांनी जरी मुलाला जन्म दिला तरी त्या आई वडिलांचा देखील त्या मुलाच्या शरीरावर अधिकार नसलेला आम्हाला पाहायला मिळतो, नाही का. डॉक्टर जरी असला, पेशंट जरी त्याच्याकडे नेला तरी तो त्याला काही करू शकत नाही, नाही का. आता एखादा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणाला मी माझ्या देशातला एकही मनुष्य मरू जाणार नाही, शक्यच होत नाही. कारण अधिकार परमेश्वराने त्याच्या हातामध्ये ठेवलेला आहे, नाही का. ज्या परमेश्वराने प्रत्येक व्यक्तीचं शरीर त्याने बनवलं त्या प्रत्येक शरीरावर परमेश्वराचा अधिकार असलेलं आम्हाला पाहायला मिळतो. आणि म्हणून हा जो विषय आहे हा अतिशय महत्वाचा विषय आहे. उपदेशक याचा 8वा अध्याय आणि 8व्या वाचनामध्ये उपदेशकाने लिहिलेलं आम्हाला पाहायला मिळतं. 8वा अध्याय आणि 8वं वचन. उपदेशक 8:8 मध्ये लिहिलेलं पाहायला मिळतं, प्राणावर कोणा मनुष्याची अशी सत्ता नसते की तो त्याला जाऊ देणार नाही. मरण दिवस कोणा स्वाधीन नाही, हा संग्राम कोणाला सुटणार नाही. दुष्कर्म आपल्या मालकाचा बचाव करीत नाही. आणि निर्माणकर्त्या परमेश्वराने प्रत्येकाला निर्माण केलेलं आहे आणि प्रत्येकाच्या शरीरावर त्याच परमेश्वराचा अधिकार असलं आम्हाला पाहायला मिळते. आणि मग आम्हाला पाहता आदमाला परमेश्वराने सांगितलं की तू माती आहेस परंतु तू काय करशील, मातीला जाऊन मिळशील. आणि मग हे शाप कुणीही तोडू शकत नाही हे आम्हाला पाहायला मिळतं. आणि जर आम्ही जगाकडे जर पाहिलं तर आम्हाला पाहायला मिळतं आदमापासून तर आतापर्यंत जितके लोक जन्माला आले तितके सर्व जमिनीत गेले, पुरून टाकले आणि त्यांना गाडून टाकलेलं आहे. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं हे जी जमीन आहे ही मनुष्याच्या प्रयत्नाने भरलेली आम्हाला पाहायला मिळते. आदमापर्यंत आतापर्यंत किती जन्माला आले, आणखी पुढे किती येणार, किती मारणार हे आम्हाला पुढे माहित नाही. आणि म्हणून ही पृथ्वी जी आहे ती सर्व प्रयत्नाने मनुष्य जे मरण पावले त्यांनी भरून गेलेली आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि मग पुनरुत्थानाविषयी पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्टपणे शिक्षण त्या ठिकाणी देतं. यशाया 26:19 मध्ये, यशाया 26 अध्याय 19 मध्ये, तुझे मृत जिवंत होतील, माझ्या लोकांची प्रेते उठतील, मातीस निजलेल्या जागृत व्हा, कारण तुझ वरील दहीवर हे प्रभातीचे जीवनदायी दहीवर आहे आणि भूमी प्रेते बाहेर टाकील. किती भयानक पाहायला मिळते आम्हाला, नाही का. जेवढे मरण पावले, जेवढे गाडले गेले, पुरले गेले, ही जमीन या प्रेतांना परत त्या ठिकाणी बाहेर टाकील. अशी वेळ, अशी घटका जगामध्ये येणार आहे. दानियल संदेशाने लिहून ठेवलेलं आहे. संदेशा दानियल 12:2 मध्ये, दानियल 12:2 मध्ये, मातीतील
भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल. कित्येक सर्व कधी जीवन मिळविण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्वकाचा धिक्कार मिळविण्यास उठतील. जेवढे जन्माला आले, जेवढे गाडले गेले, सर्व एक दिवस त्या ठिकाणी आम्हाला उठलेले आम्हाला पाहायला मिळतील. आणि पुनरुत्थान हा जो विषय आहे, अतिशय महत्वाचा विषय आम्हाला पाहायला मिळतो. आणि आम्हाला त्याचं उत्तम ज्ञान असलं पाहिजे. जर आम्हाला उत्तम ज्ञान जर असलं तर आम्ही चालरीती, रूढी, परंपरा यापासून आम्हाला वाचवता येईल. खोटे विश्वास, खोटे तत्व, खोट्या कल्पना यापासून आम्हाला या ठिकाणी परमेश्वराने जे लिहून ठेवलेलं आहे, त्याची जी योजना आहे ती आम्हाला समजण्याच्या ठिकाणी मदत होईल. आणि म्हणून हा विषय आम्हाला समजणं आवश्यक आहे. यहेजकेल 37:13 मध्ये परमेश्वर म्हणतो, यहेजकेल 37 अध्याय आणि 13 वचनामध्ये, हा 37:13 मध्ये, यहेजकेल 37:13 मध्ये, माझ्या लोकांनो, मी तुमच्या कबरा उघडून तुम्हाला बाहेर काढीन, तेव्हा तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. आज जगातील असंख्य लोकांना माहीत नाही की परमेश्वर कोण आहे. पण परमेश्वर म्हणतो की त्यावेळेस तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. आणि मरण पावलेल्या लोकांबाबत अनेक चुकीच्या कल्पना, खोटे विश्वास, चालीरीती, रूढी, परंपरा आम्हाला पाहायला मिळतं. पण पाऊल या ठिकाणी म्हणतो की जे झोपी गेलेले आहेत, जे मरण पावलेले आहेत, त्याच्या बाबत तुम्ही आजाने नसावे अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला या गोष्टी माहीत पाहिजेत. पहिले थेसलनी 4 अध्याय आणि 13 वचनामध्ये, पहिले थेसलनी 4 अध्याय 13 वचनामध्ये, पहिले थेसल 13:14 मध्ये, बंधुजन व झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे. यासाठी ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. खेद करू नये, आशाच नाही. अनेक लोकांना आशाच नाही की जे मरण पावले त्यांचं पुढं काय होणार, कसं होणार, आणि त्यांना आशाच नाही. आणि त्यातून आम्हाला सर्व गोष्टी जगामध्ये पाहायला मिळतात. अनेक कल्पना, अनेक प्रकारचे मत मनुष्यामध्ये आहेत. आणि मनुष्य खेद करत आहे, दुःख करत आहे त्याच्यासाठी. पण पावलाने या ठिकाणी 2 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या की ज्यांना आशा नाही त्यांच्यासारखा तुम्ही खेद करू नये आणि तुम्ही आजाने नसावे. तुम्हाला हे माहीत पाहिजे, कारण जिवंत देवाचे आम्ही लेकरे आहोत, आहे का नाही. देवाचा अधिकार आमच्या शरीरावर आहे. हे मरण कशासाठी आणि देव कसं मनुष्याला उठविल. आणि म्हणून जे 2 प्रश्न आपण पाहिले ते पावलाने जे लिहिले अतिशय महत्वाचे आहे की आता कोणी म्हणेल मेलेले कसे उठविले जातात व ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात. हे 2 प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत. सदुकी जो पंथ आम्हाला पाहायला मिळतो, सदुकी पंथाचा पुनरुत्थानावर विश्वास नव्हता. आणि सदुकी आणि परुषी यहुदी यांच्यामध्ये सतत मतभेद आणि वादविवाद झालेला आम्हाला पाहायला मिळतो. प्रेषित 23 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये, प्रेषित 23 अध्याय 8व्या वचनामध्ये, प्रेषित 23 अध्याय 8 वचनामध्ये,
पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्माही नाही असे सदुकी म्हणत परुषितर या दोन्ही गोष्टी मान्य करतात आणि त्यांच्यामध्ये नेहमी वादविवाद चालत आलेला असलेला आम्हाला पाहायला मिळतो. आणि म्हणून जाती धर्मामध्ये ह्या साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. अनेकांची वादविवाद, कल्पना आणि खोट्या गोष्टी आज आलेल्या आमच्या नजरेस आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता पुनरुत्थानाचे 9 उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये दिलेली आहेत. पुनरुत्थानाचे एकत्र 9 उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये दिलेले आहेत. पहिले जे उदाहरण आहे सारपत येथील विधवेचं मूल. सारपत येथील विधवेचं मूल मरण पावलं आणि मग त्याला एलियाने त्याला जिवंत केलेलं आम्हाला पाहायला मिळतं. पहिले राजे 17 अध्याय, पहिले राजे 17 अध्याय आणि 20 ते 22 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. दुसरं उदाहरण जे आहे शुनेमी करीन हिचं मूल मरण पावलं. शुनेमी करीन हिचं मूल मरण पावलं आणि त्याला आलिशाने परमेश्वराच्या सामर्थ्याने उठवलेलं आम्हाला पाहायला मिळतं. शुनेमी करीन हिचं मूल. दुसरे राजे 4 अध्याय, दुसरे राजे 4 अध्याय 32 पासून 37 पर्यंत. दुसरे राजे 4 अध्याय 32 पासून 37 पर्यंत. तिसरं जे उदाहरण आहे आलिशाच्या आस्तीस स्पर्श झाल्याने, आलिशाच्या आस्तीस स्पर्श झाल्याने मृत झालेली व्यक्ती सजीव होऊन कबरीतून बाहेर आली. मृत झालेली व्यक्ती सजीव होऊन कबरीतून बाहेर आली. दुसरे राजे 13 अध्याय आणि 20 ते 21 वचनामध्ये, दुसरे राजे 13 अध्याय आणि 20 ते 21 वचनामध्ये या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. ही 3 उदाहरणं जुन्या करारामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. हे जे 3 उदाहरणं पाहिले तर जुन्या करारामध्ये ही 3 उदाहरणं आपण पाहिले. आता नवीन करारामधले उदाहरण पाहणार आहोत. नवीन करारामधले उदाहरण पाहणार आहोत. याईराची कन्या, याईराची कन्या मरण पावली होती. याईराची चौथं याईराची कन्या मरण पावली होती. तिला प्रभू येशूने जिवंत केलेलं आम्हाला पाहायला मिळतं. याईराची कन्या मरण पावलेली होती आणि प्रभू येशूने तिला त्या ठिकाणी जिवंत केलं. आणि प्रभू येशू तिला म्हणाला, मुली मी तुला सांगतो तू उठ. आणि मग तिचा आत्मा परत आला आणि ती त्या ठिकाणी सजीव झाली. लुक्याचा 8वा अध्याय, लुक्याचा 8वा अध्याय 53 ते 56 वचनामध्ये, लुक्याचा 8वा अध्याय 53 ते 56 वचनात आम्हाला पाहायला मिळते. 5वं जे उदाहरण आहे तर नाईन येथील विधवेचा मुलगा, नाईन येथील विधवेचा मुलगा
लूक 7 अध्याय आणि 12 ते 15 मध्ये, लूक 7 अध्याय 12 ते 15 मध्ये, लूक 7 अध्याय 12 ते 15 मध्ये. त्याच्यानंतर लाजार, हा 7वं, हा 6 हो गया, हा लाजार बरोबर आहे, लाजार. हा योहान 11 43 ते 45 मध्ये, योहान 11 43 ते 45 मध्ये. आणि 7वं जे उदाहरण आहे, प्रभूशी जे वरस्तंभावरील मरण झाल्यावर, प्रभूशी जे वरस्तंभावरील मरण झाल्यावर एक मोठा भूमिकंप झाला, थडगे उघडली आणि काही लोक जिवंत झाल्याचे आम्हाला पाहायला मिळतात. तेच हा तेच हा हा तेच ना, ते पुनरुत्थानानंतर झाला असं लिहिले. याचा संदर्भ घ्या ना दादा, संदर्भ राहिला मत्ती याचा 27 अध्याय 51 ते 54 वचनामध्ये, 51 ते 54 वचनामध्ये. आता या 4 पुनरुत्थानाकडे थोडं आम्ही या ठिकाणी लक्ष देणार आहोत की प्रभू येशूने जे उठवले नाही का, तर संशय कोणाला राहू नये म्हणून. यायरेची कन्या नुकतीच मरण पावलेली होती आणि मग लोक त्या ठिकाणी रडत होते, वाद्य वाजवत होते, आणि प्रभू येशू त्या ठिकाणी आला आणि तो म्हणला की मुलगी झोपेत आहे. लोक त्याला हसायला लागले आणि मग तो त्या घरामध्ये गेला, पेत्र याकोब यांना घेऊन गेला आणि त्यांनी तिला उठवलं. म्हणजे नुकतीच जन्मलेली, थोडा वेळ तिला झालेला होता की ती मरण पावली होती. आता नाईन येथील विधवेचा मुलगा त्याने ज्यावेळेस उठवला, तर ती डेड बॉडी विशीच्या दारापर्यंत आलेली होती नाही का, विशी पर्यंत आलेली पहा मी. आता फक्त वेशीच्या बाहेर जायचं आणि तिला काय करायचं, त्या मुलाला पुरून टाकायचं राहिलेलं होतं. विशीच्या दारापर्यंत आली, तिथं प्रभू येशूने ते प्रेत अडवलं, तिडीला स्पर्श केला आणि त्याने ते उठवलं. लाजाराला त्याने उठवलं, त्यावेळेस त्याला 4 दिवस झाले होते मरून. प्रेत वासाने त्याला गुंढाळलेलं होतं आणि कबरेत ठेवून दिलेलं होतं. आणि मग त्या ठिकाणी मार्था मरिया तिची बहीण म्हणाली की आता त्याला दुर्गंधी सुटलेली असेल नाही का, आणि मग त्याने लाजाराला त्या ठिकाणी बाहेर काढलं. आणि 4थं जे उदाहरण आपण पाहिलं की प्रभू येशूच मरण पावलेले लोक उठले गेले, म्हणजे संशय राहिलेला नाही त्या ठिकाणी नाही का. प्रभू येशूने बराबर असे काय उठवले की कोणाला संशयाला कारण राहू नये म्हणून. आणि पुनरुत्थान हा जो विषय आहे हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. आणखी 2 उदाहरणं राहिले ते प्रेषितांच्या कृत्यामध्ये. 8वं जे उदाहरण आहे ते तबिथाला पेत्राने उठवलं. माडीवरच्या खोलीमध्ये तिला आंघोळ घालून त्या ठिकाणी ठेवलेलं होतं आणि पेत्र त्या ठिकाणी आला आणि पेत्राने त्या ठिकाणी त्यासाठी प्रार्थना केली आणि ती उठून त्या ठिकाणी बसली. तबिथा प्रेषित 9:40 ते 42, प्रेषित 9:40 ते 42. आणि 9वं जे उदाहरण आहे ते युथुक. हा माडीवर संदेश चालू असताना पेत्राचं भाषण बरंच रात्री उशिरापर्यंत लांबलं आणि हा खिडकीमध्ये बसलेला असताना तो झोपेमध्ये गुंगला आणि वरून जे पडला तो मेलेला हाती आला असं स्पष्ट लिहिलेले. आणि मग आता एक संदेश चालू असताना एक दुर्घटना घडलेली आम्हाला पाहायला मिळते. आणि मग त्या ठिकाणी देवाचा गौरव त्याने प्रगट केला. पाऊल त्या ठिकाणी गेला, त्याच्यावर पाखर घातली
आणि त्याला त्याने काय केलं, सजीव केलेले. युतुकाचं जे उदाहरण आहे ते प्रेषित 20 अध्याय 9 ते 12 वचनामध्ये, प्रेषित 20 अध्याय 9 ते 12 वचनामध्ये. आता पुढचा मुद्दा आम्ही घेणार आहोत की पुनरुत्थानाबाबत ख्रिस्ती विश्वासाचा जो पाय आहे, ख्रिस्ती पुनरुत्थानाबाबत विश्वासाचा जो पाय आहे तो म्हणजे प्रभू येशूचं पुनरुत्थान. हाच आमच्या विश्वासाचा पाय आहे. अतिशय महत्वाची गोष्ट. ख्रिस्ती विश्वासाचा जो पाय आहे, ख्रिस्ती विश्वासाचा जो पाय आहे तो म्हणजे प्रभू येशूचं मरण पावला आणि तो पुन्हा उठला. हाच आमच्या ख्रिस्ती विश्वासाचा पुनरुत्थानाबाबत विश्वास आहे. आणि म्हणून आम्हाला आशा आहे, पण इतर लोकांना आशा नाहीये. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं त्यांच्यामध्ये बऱ्याच चुकीच्या कल्पना, रूढी, चालीरीती आम्हाला पाहायला मिळतात. ख्रिस्ती विश्वासाचा जो पाया आहे तो प्रभू येशूचं पुनरुत्थान. रोम 8 अध्याय 11 वचनामध्ये, रोम 8 अध्याय 11 वचनामध्ये, रोम 8:11 मध्ये, ज्याने येशूला मेलेल्यातून उठविले, ज्याने येशूला मेलेल्यातून उठविले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करीतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठविले तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरे जिवंत करील. पाऊलाने हे लिहून ठेवलेलं आहे की प्रभू येशूला देवाने जिवंत केलं की त्याच्यामध्ये जो आत्मा होता त्या आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांना निर्माण पुन्हा उठवलं. त्याचा आत्मा जर तुमच्या ठाई असेल तर तो तुम्हालाही तो त्या ठिकाणी उठवील. आणि म्हणून प्रभू येशूचं पुनरुत्थान आमच्या विश्वासाचा पाया आहे. आम्ही त्याबाबत आजन नसावे. पहिले करीन 15 अध्याय, पहिले करीन 15 अध्याय 20 आणि 20 ते 23 वचनामध्ये, पहिले करीन 15 अध्याय 20 ते 23 वचनामध्ये, पहिले करीन 15 अध्याय 20 ते 23 वचनामध्ये, तरी पण ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहेच म्हटलंय पावलोने. तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळ आहे. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थान हे आहे. कारण आदाम मध्ये सर्व मरतात, तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. आदामामध्ये जे सर्व मरतात तर ख्रिस्तामध्ये सर्व काय केले जातील, जिवंत केले जातील. पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे प्रथम फळ ख्रिस्त, मग जे ख्रिस्त त्याच्या आगमन काळी. आणि प्रभू येशूचं पुनरुत्थान हाच आमच्या विश्वासाचा काय आहे, मजबूत आणि भक्कम पाया असलेला आम्हाला पाहायला मिळतो. जर आमचा विश्वास त्याच्यावर जर असेल तर आम्हाला मरणाची काहीच भीती नाही. भीती कोणाला मरणाची? ज्याला आशाच नाही त्यांना भीती. आणि म्हणून रोम 14:8 मध्ये लिहिलेलं आहे, रोम 14:8 मध्ये, मरणाची भीती आम्हाला इथून पुढे कायमची काढून टाकायची. ICU मध्ये जरी ठेवलं तरी आनंदाने राहायचं, काळजीच करायची नाही कसली. रोम 14:8 मध्ये. हे वचन जे आहे ते आम्हाला खूप सामर्थ्य पुरवतात नाही का. संकट समय ज्यावेळेस आम्हाला नाही का भय निर्माण होतो,
दडपण येतं, ओझ आमच्यावर होतो, त्यावेळेस आम्हाला हे वचन आम्हाला सामर्थ्य पुरतं. रोम 14:8 मध्ये कारण आपण जगतो तर प्रभूसाठी जगतो आणि आपण मरतो तर प्रभू करता मरतो. जगतोय बी मरतोय बी दोन्ही गोष्टी आमच्या जीवनामध्ये, नाही का? म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत. तो काही आपल्याला सोडणारच नाही. मेला तरी तो सोडणार नाही आपण. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की हा पुनरुत्थान ज्यावेळेस आम्हाला विषय आम्हाला समजेल त्यावेळेस आम्हाला मोठी आशा आणि सामर्थ्य आम्हाला प्राप्त होईल. आता ख्रिस्तामध्ये मरणे म्हणजे काय? ख्रिस्तामध्ये बरं का, जे तारण पावलेले आहे, जे ख्रिस्तामध्ये मरतात म्हणजे काय? सर्वात पहिली गोष्ट जी आहे, ख्रिस्तामध्ये मरणे म्हणजे झोपी गेलेले आहे असं त्याला म्हटलेलं आहे. जे मरतात ख्रिस्तामध्ये ते झोपी गेलेले आहेत. नाही, झोपी गेलेले आहेत. महानिद्रा एक शब्द आहे. हा, शरीर महानिद्रा घेतं परंतु आत्म्याने जिवंत आहेत. शरीराने महानिद्रा घेत आहेत कबरेमध्ये परंतु आत्म्याने ते सजीव आहे, नाही का? हा, ख्रिस्तामध्ये मरणे म्हणजे झोपी जाणे. हा, झोपी जाणे त्याला शब्द म्हटलेला आम्हाला पहा मिळतं. त्याचा प्रेषिताची कृत्य 7वा अध्याय आणि 60 वचनामध्ये, 59 आणि 60 वचनामध्ये, प्रेषित 7 अध्याय 59 आणि 60 वचनामध्ये ते दगड मारित असता स्तेफन प्रभू धाव करीत म्हणाला, हे प्रभू माझे आत्मा स्वीकार कर. मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, हे प्रभू हे पाप त्यांच्याकडे मोजू नको, असे बोलून तो झोपी गेलेला. म्हणजे मरणे म्हणजे ख्रिस्तामध्ये मरणे म्हणजे झोपी जाणे, नाही का? शरीर निद्रेमध्ये जातं, कबरेमध्ये जाऊन त्याला टाकून देतात, परंतु आत्म्याने तो सजीव त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून अनेक आपण नेहमी म्हणतो की मरण आपलं शेवट नाही, पुढचं जीवन आम्हाला पाहायला मिळतं. सूर्याचं एक उत्तम उदाहरण आहे. या ठिकाणी आता सूर्य थोड्याने बुडून जाईल पण तो अमेरिकेत उगवलेला असेल नाही का? म्हणजे आज या ठिकाणी मरण पावतो कुठतरी उगवलेला असतो मनुष्य, तो मरत नाही. त्याला झोपी जाणं त्याला आपण म्हणतो. दुसरी गोष्ट जी आहे, ख्रिस्तामध्ये मरणे म्हणजे सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करणे. पूर्णपणे जीवनात गेलेलं, त्याला आता पुढं दंडाज्ञा नाही किंवा कुठल्याही बाबतीच्या हातून होणे शक्य नाही, तर पूर्णपणे सार्वकालिक जीवनात तो गेलेला आम्हाला पाहायला मिळतो. ख्रिस्तामध्ये मरणे म्हणजे सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करणे. जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे, देहामध्ये आहे, तोपर्यंत त्याच्यामध्ये देहाच्या वासना आहेत. बरोबर आहे का नाही? डोळ्याची वासना, शरीराची वासना, संसाराची पुस्तकी. परंतु देह जर मरण पावला तर त्या वासना नष्ट होऊन जातात, कुठलंही पाप त्याच्या हातून होत नाही. आणि म्हणून ख्रिस्तामध्ये मरणे म्हणजे सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करणे. दुसरी गोष्ट आपण पाहिली, सार्वकालिक जीवनात मनुष्य प्रवेश करतो आणि कुठलंही पाप त्याच्या हाताने होत नाही. तिसरी जी गोष्ट आहे, ख्रिस्तामध्ये मरणे म्हणजे शरीर, जग, शैतान आणि पाप
ख्रिस्तामध्ये मरणे म्हणजे शरीर, जग, शैतान आणि पाप यावर विजय मिळवणे आहे. जे ख्रिस्तामध्ये मरण पावतात ते आता पूर्ण विजय पावलेले आहेत. तारण तारण शेवटपर्यंत टिकून ठेवतात. जे मरतात ते या 4 गोष्टी विजय झालेले आम्हाला पाहायला मिळतात. पण जे पतन पावतात ते पराभूत झालेले आम्हाला पाहायला मिळतात. आणि म्हणून आम्हाला तारण मरोपर्यंत आम्हाला टिकवून ठेवायचं आहे. ख्रिस्तामध्ये जे मरतात त्यांना आता पुढं दंडाज्ञा नाही. मरण जीवनात पूर्ण केले, जो सार्वकालिक नाश होणार आहे तो त्यांचा कधीच होऊ शकत नाही. पुढची गोष्ट आपण पाहिली, ख्रिस्तामध्ये मरण पावलेल्यांना दंडाज्ञा नाही. ख्रिस्तामध्ये मरण पावलेल्यांना दंडाज्ञा नाही. आणि ख्रिस्तामध्ये मरण पावलेल्यांना पुन्हा मरण नाही. पुन्हा ते मरू शकत नाही. सार्वकालिक जीवन पूर्णपणे गेले, ते पुन्हा कधीही मरणार नाही. आणि ख्रिस्तामध्ये जे मरण पावलेले आहेत ते शरीराने मरण पावलेले आहेत, परंतु आध्यात्मिक जीवनात उठवले गेलेले आम्हाला पाहायला मिळतात. शरीराने मरण पावले पण आध्यात्मिक जीवनात ते उठवले गेलेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की सुख लोकात, सुखात, समाधानात, आनंदात त्यांना परमेश्वराने पुनरुत्थान होईपर्यंत ठेवलेलं आहे. ख्रिस्तामध्ये मरण पावलेल्यांना पुन्हा मरण नाही. आणि पुढची गोष्ट आपण पाहिली, शरीराने मरण पावलेले शरीराने मरण पावलेले आध्यात्मिक जीवनात उठवले गेलेले लोक आहेत. योहान 11:25 मध्ये प्रभू येशूने तारण पावलेल्यांना अभिवचन दिलेलं आहे. ते आमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. योहान 11:25 मध्ये जे तारण पावलेले आहेत त्यांना हे अभिवचन दिलेलं आहे. तारण न पावलेल्यांना हे अभिवचन नाही. जर त्यांचं तारण झालं तरच त्यांना जीवन त्या ठिकाणी मिळणार आहे. योहान 11:25 मध्ये येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. तो मेला असला तरी जगेल. म्हणजे शरीराने ते मरतील परंतु आध्यात्मिक जीवनात ते उठवले जातील. त्याला आपण काय म्हणतो, ख्रिस्तामध्ये मरण. आता पुनरुत्थान समयी घडणाऱ्या घटना, पुनरुत्थान समयी कशा घटना घडतात एक उदाहरण म्हणून आम्हाला या ठिकाणी आम्ही पाहणार आहोत. तर पुनरुत्थान जे आहे ते सामान्य घटना नाही. पुनरुत्थान हे अतिशय विशेष घटना घडणार असल्याचे आम्हाला पाहायला मिळतं. कारण प्रभू येशू म्हणतो, मी तुमच्या काबरा उघडून तुम्हाला बाहेर काढेल. आणि म्हणून पुनरुत्थान जे आहे ती साधी सुधी गोष्ट नाही, ती अतिशय भयानक घटना आम्हाला पाहायला मिळते. याचं जे काही उदाहरण आहे ते मत्ती 27 अध्याय
21 ते 24 वचनामध्ये पाहायला मिळतं. मत्ती 27 अध्याय 21 ते 54 मत्ती 27 अध्याय 21 ते 54 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. वचन वाचून दाखवतो. तेव्हा पवित्र स्थानातील पडदा वर पासून खालपर्यंत फाटून दुभागला, भूमी कापली, खडक फुटले, थडगे उघडली आणि निजलेल्या पवित्र जनातील पुष्कळांची शरीरे उठवली गेली. ते त्याच्या पुनरुत्थानानंतर थडगेतून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले, असं लिहिलेलं आहे. शताधिपती व त्याच्याबरोबर येशूवर पहारा करणारे हा भूमिकंप व घडलेल्या गोष्टी पाहून अत्यंत भयभीत झाले. म्हणजे ही घटना तेवढी भयानक घटना त्या ठिकाणी होती आणि त्यांनी आपल्या डोळ्याने या साऱ्या गोष्टी पाहिलेल्या होत्या आणि ते अतिशय भयभीत झाले आणि खरोखर हा देवाचा पुत्र होता असे ते म्हणाले. आणि जवळजवळ या 7 घटना आम्हाला पाहायला मिळतात की पुनरुत्थान झाल्यावर नेमकं काय घडलं याच्या 7 गोष्टी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. थडगे कसे उघडले जातात, कसं उठवलं जातं. तर पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे भूमिकंप झाला आणि खडक फुटले गेले. भूमिकंप ही साधी गोष्ट नाहीये. त्या ठिकाणी भूमिकंपाचा अनुभव आला, जमीन हादरली. पहिली गोष्ट. तर पहिली जी गोष्ट आहे, पुनरुत्थान होत असताना भूमिकंप झाला आणि खडक फुटले गेलेले त्या लोकांनी पाहिले. खडक फुटले ही सोपी गोष्ट नाहीये. मी सुरुंग उडवले दगडाच्या खाणीवर, जिलेटिंग सुरुंग मी पाहिले स्वतः कसे खडक फुटतात, कसे चिंधड्या होतात, कसे उडतात. तुम्ही स्वतः ते पाहिलेलं आहे. खूप भयानक, खूप मोठा स्फोट त्या ठिकाणी होतो. आणि पुनरुत्थान होत असताना भूमिकंप झाला आणि खडक फुटले त्यांनी पाहिले. सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी जी गोष्ट आहे की थडगे उघडली गेली. थडगे उघडली गेली. जर आम्ही कब्रस्तानात गेलो, जर आमच्या समोर घडलं तर काय अवस्था होईल आपली, आहे का नाही? किती भयानक आहे गोष्टी. अहो आम्ही पुरतो पण येतो उठताना दिसते. किती भयानक घटना पाहायला मिळेल. निजदेल यांची तिसरी गोष्ट, निजदेल यांची शरीरे उठवली गेली. निजदेल यांची शरीरे उठवली, लोकांनी पाहिले त्यांना. तिसरी गोष्ट आपण पाहिली, निजदेल यांची शरीरे उठवली गेली. चौथी जी गोष्ट आहे ते थडग्यातून निघून पवित्र नगरात गेले. ते थडग्यातून निघून पवित्र नगरात गेले. चौथी गोष्ट, ते थडग्यातून निघून पवित्र नगरातून गेले. काय घटना घडली असेल ती. हा पाहिलं लोकांनी. पाचवी गोष्ट, ते अनेकांना दिसली. अनेकांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं. सहावी जी गोष्ट आहे ती म्हणजे हे सर्व पाहणारे भयभीत झाली. घाबरणं आणि भयभीत याच्यामध्ये फरक आहे. घाबरणं म्हणजे एक सामान्य गोष्ट पाहायला मिळते, भयभीत झालं म्हणजे अतिशय ते घाबरले. त्याचा पुढचा शब्द आम्हाला पाहायला मिळतो. काय त्याची अवस्था झाली असेल. आणि जर जगातल्या भूमीत निजल्याचे प्रेत एकाच दिवशी उठत काय होईल, कल्पना नाही आम्हाला करत या गोष्टीची. दानिएल म्हणतो 12:2 मध्ये मातीत, भूमीतील मातीत निजल्याचा मोठा समुदाय उठेल. काय अवस्था होईल जगाची. आणि सातवी जी गोष्ट आहे, त्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला.
पाहणाऱ्यांनी. येशूवर पहारा करत होते ते, विशेष म्हणजे कबरीवर पहारा करणारे होते. काय अवस्था झाली असेल त्याची. तर आम्हाला पाहायला मिळतं की पुनरुत्थान आता ज्यावेळेस होईल त्यावेळेस अशा घटना घडत चिन्ह आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि म्हणून आपल्या कब्रस्थानामध्ये मिशनरी लोकांनी ज्यावेळेस कब्रस्थान तयार केलं, आम्हाला जमिनी दिल्या, तर तेव्हापासून त्याच्यावर बोर्ड लिहायची पद्धत आलेली. मनुष्य कोण आहे नाही का, जन्मतारीख आणि मृत्यू तारीख ते लिहितात. का लिहितात? उठणार आहे ते, कोण उठले कोण नाही उठले ते समजणार आहे. हा, त्याच्यामुळे कब्रस्थानची व्यवस्था पाहिजे आपली, आहे का नाही. पुरं ठेवायचं नाही, अगरबत्त्या जाळायचं नाही, परंतु तिथे बोर्ड व्यवस्थितपणा पाहिजे, साफसफाई पाहिजे, कारण उठणार आहे ते, कारण हे देवाचं वचन आहे. चला पुढची गोष्ट. आता उठल्यानंतर पुढं काय होईल? आता ज्यावेळेस उठवले जातील नाही का, त्यावेळेस पुढं काय होणार? आता आम्ही कबरीवर जातो, आमच्या प्रिय साहेब मोठी माती देतो नाही का, आणि आपला शेवटचा शब्द काय असतो? हातात आपण माती घेतो, काय म्हणतो आता? मातीला माती, राखेला राख, आणि पाठीमागे घेतो, आहे का नाही. आपले शब्द आहेत ते, पण तू पुढचं काम परमेश्वराचं आहे का नाही. परमेश्वर काय करेल त्याच. आणि मग ज्यावेळेस उठवले जातात त्यावेळेस ते रक्त आणि मांस त्या ठिकाणी नसणार शरीर. आम्ही रक्त आणि मांस पुरलेलं असतं, परंतु तशा प्रकारे ते उठणार नाही. पहिली गोष्ट, रक्त आणि मांस ह्या प्रकारचं आमचं असं शरीर त्या ठिकाणी नसतं. कारण पावलाने 2 प्रश्न पाहिलेत. आता कोणी म्हणेल मेलेले कसे उठवले जातात आणि ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात, आहे का नाही. आता आपण हे सर्व काही पुढे पाहत आहोत, ते शरीर कशा प्रकारचे असतील. आमच्या जीवनात एक दिवस येणार आहे, आम्हाला माहित पाहिजे आताच, आहे का नाही. हा, पहिले करीन 50 आणि 51 वाचनामध्ये, सॉरी 50 अध्यायच नाही तिथं, सॉरी 50 ते 51 मध्ये पहिले करीन 15 अध्याय 50 ते 51 वाचनामध्ये. बंधुजनो मी असे म्हणतो की मांस व रक्त ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही, आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. पहा, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो, आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तर आपण सर्वजण बदलून जाऊ. जसं आम्ही पुरलं तसं ते उठणार नाही, तर ते एक नवीन शरीर त्या ठिकाणी त्याला प्राप्त होईल. तो रूपांतर त्याचं करील. महानिद्रा आपण घेणार नाही, तर त्याचं रूपांतर त्या ठिकाणी होणार आहे. ते शरीर कसं असेल त्याविषयी मत्ते याचा 27 अध्याय. आता ज्या कब्र आहेत त्या कब्रांविषयी प्रभू येशूने तो शास्त्री पुरुषांबरोबर बोललेला आम्हाला पाहायला मिळतो. आज ज्या कब्र आहेत, जे लोक त्या ठिकाणी आहेत, मत्ते 23 अध्याय आणि 27 वचनामध्ये, मत्ते 23 अध्याय 27 वचनामध्ये, अहो शास्त्र्यानं, अहो पुरुषांनो, ढोंग्यानं, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात. त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेले आहे. पण परमेश्वर त्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी, सामर्थ्य आणि देवाचं गौरव, या 2 गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. कारण तो जीवन देणारा तो देव आहे, आणि अशा अवस्थेत मनुष्याला तो जीवन देईल, पुनरुत्थान करील, आणि थडगे उघडले जातील, आणि पुन्हा त्या ठिकाणी लोक बाहेर पडतील. म्हणजे सामान्य ही गोष्ट नाही, आणि परमेश्वराशिवाय कुणीही एक गोष्टी करू शकत. दुसरी जी गोष्ट आहे, ख्रिस्तासारखे गौरवी शरीर प्राप्त होईल. ख्रिस्तासारखे
गौरवी शरीर प्राप्त होईल. ख्रिस्तासारखे गौरवी शरीर प्राप्त होईल. फिलिप्पी 3 अध्याय आणि 21 वचनामध्ये, फिलिप्पी 23 अध्याय 21 वचनामध्ये, फिलिप्पी 3:21 मध्ये, बरोबर आहे. फिलिप्पी 3 अध्याय 21 वचनामध्ये, ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे दैन्यावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे तो रूपांतर करील. शरीर त्या ठिकाणी बदलून जाईल. प्राणमय शरीर पेरले जातं, पण ते आध्यात्मिक शरीर त्या ठिकाणी उठवलं जातं. पहिले करीन 15 अध्याय चव्वेचाळीस वचनामध्ये, पहिले करीन 15 अध्याय आणि 44 वचनामध्ये, पहिले करीन 15 अध्याय 44 वचनामध्ये, प्राणमय शरीर असे पेरले जाते, प्राणमय शरीर असे पेरले जाते, आध्यात्मिक शरीर असे उठविले जाते. तर प्राणमय शरीर असेल तर आध्यात्मिक शरीरही आहे. जर प्राणमय शरीर आहे तर आध्यात्मिक शरीर आहे, असं आम्हाला पाहायला मिळते. मग ते आध्यात्मिक शरीर कशा प्रकारचं असेल त्याच्याविषयी आम्ही पुढची गोष्ट पाहणार आहोत. ते आध्यात्मिक शरीर कशा प्रकारचं असेल त्याच्याविषयी आम्ही पाहणार आहोत. पुनरुत्थान झालेले शरीर स्वर्गीय आध्यात्मिक शरीर मनुष्याला प्राप्त होईल. पुनरुत्थान झालेले शरीर आध्यात्मिक आणि स्वर्गीय शरीर त्या ठिकाणी प्राप्त होईल. आध्यात्मिक शरीर प्राप्त होईल. ते लग्न करणार नाहीत. पती जरी उठवले तरी पुढं काहीच नाही बरं का. भीटी गाठी झाल्या तरी विचार करा, ते लग्न करणार नाहीत. पुढं जसं आम्हाला देह वासना आहेत तसे ते एक देह होणार नाहीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ते शरीर वेगळे शरीर असतील, ते लग्न करणार नाहीत, एक देह होणार नाहीत. त्या शरीरामध्ये देहाच्या कुठल्याही वासना त्या ठिकाणी नसते. आणि मग पुढे वंश निर्मिती नाही. जेवढे गेले तेवढे स्वर्गात सर्व काळ ते लोक राहतील. त्यांच्याकरता नवीन येरुशलेम जेवढी बनवली तेवढी त्यांना पुरेशी राहील. तिला वाढवायची काही गरज पडणार नाही, आहे का नाही. देव जेवढे लोक जातील त्या हिशोबाने तो ती पृथ्वी बराबर तो बनविल. कारण लेकरं नाही, वंश निर्मिती नाही, काहीच त्या ठिकाणी नसतात. इतकं उत्तम आणि सुंदर शरीर आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल. मत्तई 22:29 मध्ये, मत्तई 22 अध्याय 29 मध्ये येशूने त्यास उत्तर दिले, तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य जाणत नसल्यामुळे भ्रमात पडला आहात. कारण पुनरुत्थान झाल्यावर ते लग्न करून घेत नाहीत, तर स्वर्गातील देवदूताप्रमाणे ते असतील. इतकं उत्तम शरीर त्या ठिकाणी पुनरुत्थान झालेलं ते पाहायला मिळेल. येशूने त्यास उत्तर दिले, तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य
जाणत नसल्यामुळे भ्रमात पडला आहात. कारण पुनरुत्थान झाल्यावर ते लग्न करून घेत नाहीत, तर स्वर्गातील देवदूताप्रमाणे ते लोक असतील. निवडलेलेच असतील ना. हा, मग तारण पावलेले तिथं राहायला जायचं म्हणजे सोपं नाही एवढं. आहे का नाही? तयारीच पाहिजे इथं. आम्हाला इथं ट्रेनिंग आहे आपली वर जायची. आपण त्यासाठीच ग्रुप तयार केलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. आपला ग्रुप जो आपण केला, आपल्या ग्रुपचे उद्देश काय आहेत? एकमेकाला मदत, गरिबांना मदत, पालकांना मदत, संकट कोणावर आली त्यासाठी धावून जायचं, प्रत्येकाची काळजी घ्यायची, हे आपले चांगले उद्देश आहे का नाही? म्हणून अशा तऱ्हेने हा ग्रुप आपल्याला चाललेला पाहायला मिळतं. आता पुढची गोष्ट, तर पुनरुत्थान झालेले जे शरीर आहे ते अविनाशी असे उठवले जाईल. ते अविनाशी असे देव त्याला बनविल, अविनाशी असे ते उठविले जाईल. आणि ते पुन्हा ते मरणार नाही, पुन्हा ते मरणार नाही. पहिले करीन 15 अध्याय आणि 52 वचनामध्ये, पहिले करीन 15 अध्याय 52 वचनामध्ये, क्षणात निमिषात शेवटला कर्ण वाजेल तेव्हा मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील आणि आपण बदलून जाऊ. पहिले करीन 15:52 मध्ये, क्षणात निमिषात शेवटला कर्ण वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान करावे आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करणे आवश्यक आहे. आवश्यक का म्हटलं? स्वर्गात राहण्यासाठी ते शरीर देवते का देव बनविते, गौरवी शरीर असेल ते रक्त मांस आम्हाला त्या ठिकाणी ऐश्वर्याने आम्हाला त्या ठिकाणी आम्ही जाऊ शकत नाही. तर याच्यावर शाप आहे. परमेश्वराने आदमाला सांगितलं, तू माती आहे, तू मातीला मिळशील. आणि म्हणून जे देवाचे लोक आहेत त्यांना देव उठविल, एक नवीन त्यांना शरीर देईल की ते स्वर्गात राहण्यासाठी ते उपयुक्त ते असेल. आणि मग तो म्हणतो त्या ठिकाणी अमरत्व परिधान करणे आवश्यक आहे. जर हे झालं तरच ते स्वर्गात जातील. ज्यांचं ते होणार नाही, अग्निगंधकाचे सर्व ते टाकले जातील. हे भयानक गोष्टी आम्ही आता पुढे पाहणार आहोत. आता पुनरुत्थान ज्यावेळेस होईल त्यावेळेस जे तारण पावलेले आहेत ते गौरवाने उठवले जातील. देवाचं गौरव त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. आज काही लोकांना जगाने छळलं नाही का, तलवारीने मारलं, जाळून टाकलं, अतिशय त्यांचे हाल केले, काय नाही जिवंतच पुरून टाकलं. अशा अनेक जगाच्या इतिहासामध्ये घटना घडलेल्या आम्हाला पाहायला मिळतात. पण परमेश्वराने होऊ दिलं कशासाठी? की तो त्यांना गौरवाने तो उठवणार आहे. आणि म्हणून ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. पहिले करीन 15 अध्याय 42 ते 43 मध्ये, पहिले करीन 15 अध्याय 42 ते 43 मध्ये, हो पहिले करीन 15 अध्याय 42 ते 43 वचनामध्ये, पहिले करीन 15 अध्याय 42 ते 43 मध्ये, मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. जे विनाशीपणात पेरले जाते आणि ते अविनाशीपणात उठवले जाते. विनाशीपणात आता याची काही गरज राहिली नाही, टाका याला मारून. विनाशीपणात पेरले जाते नाही का? जग मारून टाकेल अशा लोकांना, याची आता काही गरज नाही राहिलेली. पण ज्याची गरज आहे त्याला मारून टाकतात आणि ज्याची गरज नाही त्याला आज जग सन्मान देतं, त्यांना ठेवत. ही आज आम्हाला गोष्ट पाहायला होती. पावलाचं एक उत्तम उदाहरण आम्हाला पाहायला मिळतं नाही का? ज्याची गरज होती त्याला मारून टाकलं आणि ज्याची गरज नव्हती त्याला त्या ठिकाणी त्या लोकांनी त्याला जिवंत ठेवलं. आणि म्हणून त्या ठिकाणी असं लिहिलंय
जे विनाशीपणात पेरले जाते ते अविनाशीपणात उठवले जाते, जे अपमानात पेरले जाते ते गौरवात उठवले जाते, आणि जे अशक्तपणात पेरले जाते ते सामर्थ्यात उठवले जाते. गौरव आणि सामर्थ्य या दोन गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. गौरव आणि सामर्थ्य. आणि म्हणून जर अशी वेळ जर आपल्यावर आली तर हे वचन आपण लक्षात ठेवायची. कडक साहेब पाळसाहेब बरोबर आहे का? अशी मारायची वेळ आली, हरकत नाही, मी गौरवात उठल आणि सामर्थ्यामध्ये उठल. बरोबर आहे का सर? हे आमच्यासाठी लिहून ठेवलेलं आहे, कारण आम्ही देवाचे आम्ही सेवक आहोत आणि आम्हाला सेवा करायची. आणि म्हणून या गोष्टी आम्हाला माहीत पाहिजेत, यासाठी की आम्ही घाबरू नये, देवावर विश्वास ठेवावा आणि देव आमचं पुढं काय करणार हे आम्हाला समजलं पाहिजे. पुढची गोष्ट, आता जे तारण पावलेचे पुनरुत्थान होईल, जे तारण पावलेचे पुनरुत्थान होईल, त्यांची शरीरे अतिशय तेजस्वी राहतील. तारण पावले ज्यांचं पुनरुत्थान होईल त्यांचे शरीर जे आहेत अतिशय तेजस्वी ते राहतील. मत्तई 13:43 मध्ये, मत्तई 13:43 मध्ये, मत्तई 13:43 मध्ये, तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील, ज्याला कान आहे तो ऐकू. अशा प्रकारचे शरीर त्या ठिकाणी प्राप्त होतील. मग म्हणून आज एक जीवन आहे, थोडं आहे, थोड्या काळासाठी, पण तू सार्वकालिक जीवन त्याच्याशी पुढं महान आहे. म्हणून या गोष्टी ठेवून आम्ही जीवन जगलं पाहिजे. पुढची गोष्ट आम्ही पाहणार आहोत दानिएल 12:3 मध्ये. दानिएल 12:3 मध्ये की ते कसे तेजस्वी शरीर असतील, दुसरा संदर्भ आपण पाहत आहोत. दानिएल 12:3 मध्ये, जे सुज्ञ असतील ते अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील. पुष्कळ लोकांना धार्मिकतेकडे वळविणारे लोक अंतराळीच्या प्रकाशासारखे युगानुयुग ताऱ्याप्रमाणे चमकतील. अशा प्रकारे तेजस्वी शरीर पुनरुत्थान झालेल्या लोकांना देवापासून प्राप्त होईल. त्याच्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की पुनरुत्थान झालेल्या लोकांना त्यांच्यासाठी देवाने नगर तयार केलेलं आहे. त्यांना राहायची व्यवस्था परमेश्वराने उत्तम रीतीने केलेली आम्हाला पाहायला मिळते. पुनरुत्थान झालेले जे तारण पावलेले लोक आहेत, ज्यांचे शरीर बदललेले आहेत, त्यांना परमेश्वराने राहण्यासाठी उत्तम प्रकारचं नगर बनवलेलं आहे. या जगामध्ये आम्ही परकी आणि परदेश प्रवासी आम्ही आहोत. आम्ही प्रवास करत आहोत, आम्ही प्रवासामध्ये आहोत. पहिले पेत्र 2:11 मध्ये, पहिले पेत्र 2:11 मध्ये, प्रियजनो, जे तुम्ही प्रवासी व परदेशवासी आहात त्या तुम्हास मी विनंती करतो की जीवात्म्यांबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनापासून दूर राहा. आमचा प्रवास चालू आहे, म्हणून आमच्या जीवाबरोबर जे दैहिक वासना लढत आहेत, थोडे दिवस आहेत, सांभाळून आम्हाला राहायला पेत्र या ठिकाणी सांगितलेलं आहे. वासना जे तुमची लढत आहे त्याच्यापासून तुम्ही दूर राहा. थोडे दिवस आहेत, त्या सार्वकालिक जीवनात देव आम्हाला घेऊन जाईल आणि देवाने उत्तम नगर आपल्यासाठी बनवून ठेवलेलं आम्हाला पाहायला मिळतं.
आणि आम्ही आज त्याची वाट पाहत आहोत. देहा जरी आम्ही असलो, जरी आम्ही आमचे उद्योगधंदे कामधंदे आम्ही करत आहोत, तरी आज आम्ही त्याची काय आहोत, वाट आम्ही पाहत आहोत. इब्री 13:14 मध्ये, इब्री 13 अध्याय 14 वचनामध्ये इब्री 13:14 मध्ये आपल्याला येथे स्थायिक नगर नाहीये. हे आमचं कायमचं ठिकाण आहे, स्थायिक नगर नाही. आम्ही परके आणि प्रवासी आहोत. तर जे नगर पुढे येणार आहे त्याची आपण वाट पाहत आहोत. नगर शब्द वापरलेला आहे, स्वर्गीय नगर, त्याची आपण वाट पाहत आहोत. इब्री 11:16 मध्ये, इब्री 11:16 मध्ये इब्री 11:16 मध्ये पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरितात. यामुळे आपणाला त्याचा देव म्हणून घ्यावयास देवाला त्यांची लाज वाटत नाही. आम्ही कसे जरी असतो तरी देवाला आपली लाज वाटत नाही. काही गरीब असतील, काही कंगाल असतील, नाही का, कोणत्या अवस्थेमध्ये असतील, कोण कुठेही कशाही अवस्थेत पडलेला असेल, पण त्या ठिकाणी देवाला त्यांची लाज वाटत नाही. तर देव त्यांच्यावर काय करतो, प्रीती करतो. कारण तू त्यांना नगरामध्ये तू त्या ठिकाणी घेऊन जाईल. मनुष्याकडे पाहून लाज वाटते, नाही का. श्रीमंत आणि गरीब लाज आपल्याला माहिती. श्रीमंताला त्या गरीबाची लाज त्या ठिकाणी वाढतो. तो असं म्हणाला नाही की एक दिवस 10 मिनिटं तरी माझ्या बरोबर बैस, तू कुठेतरी खायला मिळण्याची तू त्या ठिकाणी वाट पाहत होता. परंतु देवाला त्या ठिकाणी लाजाची लाज वाटत नाही. बरोबर आहे का, आहे का नाही. देवाला त्याची लाज नव्हती वाटत. आणि म्हणून तो मरण पावलो तो सुख लोकात गेलेला आम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे कुणी कशाही अवस्थेत असू, पण देवाला त्याची लाज वाटत नाही. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कारण त्याने त्याच्यासाठी नगर तयार केलेले आहे. त्याला त्याची संख्या माहीत आहे. प्रत्येकाची संख्या देवाने मोजलेली आहे. इपिस्कारास पत्र 1 अध्याय आणि 4 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, इपिस 1 अध्याय आणि 4 वचन जर आम्ही पाहिलं, इपिस 1:4 मध्ये, त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्ष पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतलेलं आहे. देवाला पुढच्या साऱ्या गोष्टी माहीत आहेत. त्याने अगोदरच त्यांनी सारी नेमणूक केलेली आहे. त्याला सर्व माहीत आहे की किती लोक त्या देवाच्या नगरात त्या ठिकाणी जातील. आणि मग आपल्या परच्या गोष्टी आपल्याला माहित आहेत की ते जे नगर आहे त्या नगरामध्ये या पृथ्वीसारखं ते नगर नसणार, नाही का. प्रगटीकरण 'जशी आकाश आणि पृथ्वी आहे तशा प्रकारचं ते नगर नसणार. प्रगटी 22 अध्याय 1 ते 5 वचनामध्ये, प्रगटी 22 अध्याय 1 ते 5 वचनामध्ये, प्रगटी 22 अध्याय 1 ते 5 वचनामध्ये, नंतर त्याने देवाच्या व कोकऱ्याच्या राजासनातून निघालेली नगरीच्या मार्गावरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखवली. नदीच्या दोन्ही बाजूस 12 जातीची फळे देणारे जीवनाचे झाड होते. दर महिन्यास आपली फळे देते आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात. पुढे काहीही शापित असणार नाही. तर त्यांच्यामध्ये देवाचे व कोकराचे राजासन असेल आणि त्याचे दास तरी सेवा करतील. ते त्याचे मुख पाहतील
व त्याचे नाव त्यांच्या कपाळावर असेल, पुढे रात्र असणार नाही आणि त्या दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही, कारण प्रभू देव त्याच्यावर प्रकाश पाडील आणि ते युगानुयुग राज्य करतील म्हणून सांगितलेलं आहे. सूर्याची, चंद्राची, दिव्याची आम्हाला काही त्या ठिकाणी गरज पडणार नाही. तर त्या ठिकाणी आकाश आणि पृथ्वीची नष्ट केली जाईल, आम्हाला साऱ्या गोष्टी माहीत आहे. आणि मग त्यांचं आध्यात्मिक जीवन जे आहे ते कशा प्रकारचे असेल, थोडक्यात आम्ही त्याच्याविषयी पाहणार आहोत. जे त्या नगरीत राहायला जातील ते कशा प्रकारे ती नगरी असेल आणि त्यांचं जीवन कसं असेल, थोडक्यात आपण या ठिकाणी पाहू. प्रगटीकरण याचा 21 अध्याय, प्रगटी 21 अध्याय 1 ते 5 वचनामध्ये, प्रगटी 21 अध्याय 1 ते 5 वचनामध्ये, नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वी निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही, नष्ट केलं जाईल. तेव्हा मी पवित्र नगरी नवीन यरूशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजवलेली होती. इतका उत्तम स्वर्ग परमेश्वराने त्यासाठी त्याची योजना आहे की तो तारण पावलेल्या उद्धार लोकांसाठी तो बनवील. आणि मी राजस्थानातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी, पहा, देवाचा मंडप मनुष्यामध्ये आहे, मनुष्याजवळ आहे. त्याच्याबरोबर देव आपली वस्ती करील, ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्या बरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील. ह्यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्टही नाहीत, किंवा कारण पहिल्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, पहा, मी या सर्व गोष्टी नवीन करतो. तो म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्वसनीय आणि सत्य आहे. आणि अशा प्रकारे जे तारण पावलेले आहेत त्यांच्यासाठी देवाच्या उत्तम योजना आहेत. आम्हाला आज देवाच्या कृपेने साऱ्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या. परंतु जे तारण पावलेले नाहीत त्यांचा बाकी सार्वकालिक नाश ठरलेलाच आहे. त्यांना असे शरीरही प्राप्त होणार नाही, गौरवही त्यांना मिळणार नाही. तर त्यांची अतिशय दुर्दशा झालेली आम्हाला पाहायला मिळते. फक्त 2-3 संदर्भ या ठिकाणी आपण त्यासाठी पाहणार आहोत. जे तारण झालेले नाहीत त्यांचं पुनरुत्थान आहे, त्यांचं पण होईल, त्यांचा न्याय होईल, परंतु त्यांचं शेवट सार्वकालिक मरण त्यांचं त्या ठिकाणी होणार. कारण का, की प्रभू येशू ख्रिस्त वरस्तंभावर मरण पावला तरी त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला नाही. आणि त्याचा दंड जो आहे तो अतिशय भयानक आहे. की परमेश्वराने या साऱ्या गोष्टी केल्या नाही का, यासाठी पर्याय परमेश्वराने दिला मनुष्याला. तारणासाठी त्याने योजना केली, त्याचा पुत्र त्याने पाठवलं. आणि योहान 3:16 शुभवर्तमानामध्ये सर्वांचा आपण पाठ केलेला आहे. आणि म्हणून जे तारण पावलेले नाही ते उठतील आणि त्यांचा सार्वकालिक नाश झालेला पाहायला मिळतो. 2 संदर्भ घेऊ, आपण थांबू. 21 अध्याय, प्रगटी 21 अध्याय 8 वचनामध्ये, प्रगटी 21:8 मध्ये, परंतु भेकर, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जार कर्मी, शेटकी, मूर्तीपूजक व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल, हेच ते दुसरे मरण आहे. सार्वकालिक मरण, तिथून सुटका, त्याच ठिकाणी त्यांना युगानुग त्या ठिकाणी राहावं लागेल. त्याच्यानंतर मत्तई याचा 25 अध्याय आणि 41 वचनामध्ये, मत्तई याचा 25 अध्याय आणि 41 वचनामध्ये, मत्तई 25 अध्याय 41 वचनामध्ये, मग डावीकडच्या सही तो म्हणेल, अहो शापग्रस्त हो, माझ्या पुढून निघून जा आणि शैतान व त्याचे दूत यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा. आणि म्हणून आपण जो काही ग्रुप बनवलेला आहे त्याचा एकच उद्देश आहे की तारण मिळवणं, टिकून ठेवणं आणि देवाची सेवा करणं. हाच आपला एक महत्वाचा उद्देश आपण या ग्रुपमध्ये केलेला आहे. आणि त्यांचं जे काही शेवटचं जीवन आहे त्या अग्निगंधकाच्या सरोवरात ते कसं असेल
मत्तय 25 अध्याय आणि 30 वचनामध्ये दिलेलं आहे. मत्तय 25 अध्याय 30 वचनामध्ये लिहिलेलं आहे. आणि या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधकारात टाका, त्याचे रडणे आणि दात खाणे चालेल. युगानुयुग त्याच अवस्थेमध्ये मनुष्याला पडून राहावं लागेल. परमेश्वर आपल्याला सर्व वचनाद्वारे आश्रयित करू. आणि सर्वांना विनंती आहे की थोडं थांबा. पाळसाहेब आपल्यासाठी त्याने